विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। सोशल मीडिया हा शब्द कानावर पडला की आपल्या डोळ्यासमोर विविध चित्र निर्माण होतात। कित्येक फेक अकाउंट असणारे फेसबुक, अफवा पसरवणारे व्हॉट्सअप, घरी मायबापाचं न ऐकणाऱ्यांना जिथे दुसऱ्यांची ट्वीट ऐकावी लागते ते ट्विटर, आणि ज्याच्याशिवाय आयुष्याचं टायर हे पंक्चर ट्यूब झाल्यासारखे वाटते ते यूट्यूब, ही सर्व सोशल मीडियाची काही माध्यमं आहेत। अनेक तज्ञांचं असं मत आहे की सोशल मीडियामुळे कित्येक युवकांचं आयुष्य घडलं, तर कित्येक बुद्धिजीवींचं असं देखील मत आहे की सोशल मीडियाच युवकांचा मार्ग भटकवण्यास सर्वाधिक जबाबदार आहे। अशा वेळी देशाला महासत्ता बनवण्याची जबाबदारी ज्या युवकांवर आहे, तो युवक स्वहित आणि देशहितासाठी सोशल मीडियाचा वापर करतो का, आणि जी सोशल मीडियाप्रती युवकांची भूमिका काय आहे यावरच विचारांचे मंथन घालण्यासाठी मी गवारे भाग्यश्री ईश्वर, इयत्ता 12वी सायन्सची विद्यार्थिनी, व्यासपीठावर विषय मांडते सोशल मीडिया आणि आजचा युवक। खरं तर विषयाला सुरुवात करत असताना मित्रांनो, सोशल मीडियाची युवकांसंदर्भात असलेली सकारात्मक बाजू, सोशल मीडियाची युवकांसंदर्भात असलेली नकारात्मक बाजू आणि सोशल मीडियाचा युवकांनी योग्य वापर करावा यासाठी करावे लागणाऱ्या उपाययोजना, अशा तिन्ही टप्प्यात मांडणी करणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। मुळात सोशल या शब्दाचा अर्थ सामाजिक असा होतो, परंतु कर्तृत्वाची जाण आणि जबाबदारीचे भान नसणारे युवक जेव्हा अजाणतेपणे सोशल मीडियाचा वापर करायला लागतात, तेव्हा हीच सोशल मीडिया समाजासाठी आणि समाजाची आहे, अर्थातच सोशल आहे यावरच प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागते। 6 ऑगस्ट 1991 साली युरोपियन युनियनने जगातील सर्वात पहिली वेबसाईट बनवली, तर 1997 साली 6 डिजिट आणि माइंडस्केप, तर 2004 साली फेसबुकची निर्मिती झाली आणि सोशल मीडियाच्या क्रांतीला सुरुवात झाली। स्वस्ति भाषण मंत्रमध्ये असं सांगितलं आहे, अनो भद्राशु कृतिवयंतु विश्वतोबधास्तो अपरिता सद्विदः, याचा अर्थ विश्वाच्या चहुदिशांचे चांगले विचार आमच्यापर्यंत येवो, आणि सोशल मीडिया सुद्धा विश्वाच्या चहुदिशांचे चांगले विचार आमच्यापर्यंत घेऊन येते। परंतु आजच्या युवकाचं मन मात्र व्हॉट्सअपच्या स्टेटसला दिलेलं आहे। आजच्या युवकाचं मस्तक हे फेसबुक मेसेंजरचं हस्तक होऊन मुलींच्या फेक अकाउंटवर चॅटिंग करण्यामध्ये नतमस्तक झालेला आहे, आणि आजच्या युवकाचा मेंदू हा आसारामसारखा भोंदू झालाय, जो असलेली साईट शिवाय दुसरं काहीच पाहत नाही। आणि आम्ही म्हणतो आजच्या युवकाचं मन, मस्तक आणि मेंदू सशक्त आहे, आणि असलेली साईट पाहिल्यामुळे आज भारताचा क्रमांक पॉर्न व्हिडिओ पाहण्यात जगात 3रा क्रमांक आहे। मित्रांनो, सोशल मीडियाचा आजच्या युवकांवर इतका प्रचंड प्रभाव आहे की आजच्या युवकांना पबजी आणि ब्लू व्हेल सारखे घातक आणि वेळखाऊ गेम तर माहीत आहेत, परंतु या देशासाठी वयाच्या 23व्या वर्षी हसत हसत फासावर जाणारा सळसळत्या रक्ताचा दगदगता अंगार शहीद आझम भगतसिंग मात्र आजच्या युवकांना माहीत नाही। आजच्या युवकांना ऐश्वर्या रॉयच्या मुलीचं आणि सैफ अली खानच्या मुलाचं नाव माहीत आहे, परंतु या देशामध्ये भारताचे माजी राष्ट्रपती होऊन गेलेले अब्दुल कलाम यांचं पूर्ण नाव आजच्या युवकांना आजही माहीत नाही। आज या देशामध्ये मदर्स डेला सोशल मीडियावर कमेंट टाकणारा युवक त्याच्या स्वतःच्या आईच्या पायाच्या टाचावर पडलेल्या भेगांपासून तो युवक मात्र अनभेदनीय आहे। सोशल मीडियावर शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी एकामागून एक पोस्ट टाकणारा युवक, त्याचा बाप शेतात जेव्हा राबतो त्या बापाच्या हाताला हात लावण्यासाठी काम तो युवक करत नाही, परंतु सोशल मीडियावर मात्र त्याचा हात मोबाईलवरती अडकलेला असतो। पडावी अनारी रखुमाई समान अशी सोशल मीडियावर कमेंट करणारा युवक जेव्हा रस्त्यावरून चालतो आणि चालताना एखादी सुंदर युवती दिसते, तेव्हा त्याची नजर त्या युवतीकडे कशी वळते हे त्यालाही कळत नाही, आणि मग अशा वेळी सोशल मीडियाचा युवक योग्य वापर करतोय का याचा विचार आम्ही करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तुकाराम महाराज असं म्हणाले होते की पुत्र व्हावा असा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, परंतु आजच्या युवकांची अवस्था अशी आहे की पुत्र झालाय असा गुंडा ज्याचा फक्त सोशल मीडियावरतीच झेंडा। मग स्वतःचा झेंडा गिरवणारा आजचा हा युवक सोशल मीडियामध्ये इतका गुरफटून गेला की आजच्या युवकांचे विचार हे फार वाईट झालेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं की आजच्या युवकांचे विचार असायला हवा, आम्ही आजचे तरुण समाज सेवा करू मन भरून, भ्रष्टाचारास टाकू पुरून, बेरोजगारीस टाकू मारून, गोरगरिबांना सोबत धरून, अन्यायाचा पराभव करू दारून, आणि स्वतःला तेव्हाच म्हणू या देशाचे तरुण जेव्हा सोशल मीडियाचा योग्य वापर करून भारताला महासत्ता टाकू करून। हे आजच्या युवकांचे सोशल मीडिया प्रति विचार असायला हवेत, परंतु आजच्या युवकांचे सोशल मीडिया प्रति विचार मात्र वेगळेच आहेत। आज जेव्हा सोशल मीडियाचा प्रश्न येतो तेव्हा या देशामध्ये सोशल मीडियाचा वापर कसा केला पाहिजे, या देशात इंटरनेटचा वापर 100% इंटरनेटपैकी
80% इंटरनेटचा वापर हा सोशल मीडिया आणि पॉर्न साईट पाहण्यासाठी केला जातो, तर फक्त 20% इंटरनेटचा वापर हा शैक्षणिक लर्निंगसाठी व इतर चांगल्या कामासाठी केला जातो। सर, मला असं वाटतं की हा जर वापर आम्ही बदलून टाकला, म्हणजे 20% वापर हा सोशल मीडिया आणि पॉर्न साईट पाहण्यासाठी व 80% वापर हा शैक्षणिक लर्निंगसाठी व इतर चांगल्या कामासाठी केला, तर खऱ्या अर्थाने सोशल मीडियाचा योग्य वापर व्हायला लागेल। पुत्र व्हावा ऐसा गुंडा हे तुकाराम महाराजांनी सांगितलं, परंतु आजच्या युवकांची अवस्था इतकी विचित्र आहे की आजचा युवक हा फक्त सोशल मीडियामध्येच गुरफटून बसलेला आहे। या पुढे जाऊन युवकांची जर सोशल मीडियावरची अवस्था सांगायची असेल तर मला संत कबीरांचा तो अभंग आठवतो। कबीर असं म्हणतात, जो रहीम उत्तम प्रकृती करी सतक कुसंग, चंदन विष व्यापत नाही लिपटे रहे भुजंग। म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या चंदनाच्या झाडाला सापाने भिरका घातल्यानंतर त्या चंदनामध्ये सापाचं विष जात नाही, अगदी त्याचप्रमाणे आजच्या युवकाने सुद्धा या सोशल मीडियाच्या जगामध्ये अडकून सुद्धा जर स्वतःमध्ये त्या सोशल मीडियाच्या चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत आणि वाईट गोष्टी कोणत्या आहेत याचा विचार जर आजच्या युवकांनी केला, तर खऱ्या अर्थाने आजचा युवक सोशल मीडियाचा योग्य वापर करायला लागेल। मला असं वाटतं की सोशल मीडिया हे एक माध्यम आहे आणि सर, माध्यम हे कधी चुकीचं असू शकत नाही, कारण विषयाची दुसरी बाजू समजून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे। कारण याच सोशल मीडियाचा वापर जर आम्ही योग्य केला आणि प्रमाणामध्ये सर्व काही असावे याप्रमाणे जर केला, तर नक्कीच हीच सोशल मीडिया युवकांचं आयुष्य समृद्ध बनवण्यासाठी देखील मदतगार होऊ शकते। कारण एखाद्या युवकाला नोकरी मिळावी, लग्नाच्या शोधात असणाऱ्याला शादी.comच्या माध्यमातून मुलगी मिळावी, विचारांची क्रांती होऊन एखादा नायक तयार व्हावा, आपल्या सुस्वराने एखादा गायक तयार व्हावा, कुणी वक्ता, कुणी कवी, कुणी लेखक तयार व्हावा आणि प्रत्येक युवकाच्या विकासातून माझा देश महासत्ता व्हावा, यासाठी जर आजच्या युवकांनी सोशल मीडियाचा वापर केला, तर खऱ्या अर्थाने सोशल मीडियाचा योग्य वापर व्हायला लागेल असं मला वाटतं। या पुढे जाऊन मला असं सांगावंसं वाटतं की कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा आम्ही जर दृष्टिकोन बदलला तर आजूबाजूची सृष्टी सुद्धा आपोआपच बदलत असते। म्हणून सोशल मीडियाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आम्ही बदलला पाहिजे, कारण दृष्टी जर बदलली तर दृष्टिकोन बदलेल आणि सोशल मीडियाकडे पाहण्याच्या सकारात्मक दृष्टिकोनामधून जे चांगलं आहे, सोशल मीडियामध्ये चांगलेही आहे वाईटही आहे, खरंही आहे खोटंही आहे आणि बरंही आहे आणि वाईट सुद्धा आहे, यापैकी आम्ही जे सत्य आणि जे चांगलं आहे याचा स्वीकार आम्ही जेव्हा करायला लागू, तेव्हा खऱ्या अर्थाने सोशल मीडियाचा योग्य वापर व्हायला लागेल। या पुढे जाऊन सोशल मीडिया आणि आजचा युवक यांच्याविषयी सांगत असताना आज युवकांची अवस्था मात्र इतकी वाईट आहे की आज स्वतःच्या घरामध्ये काय होतंय, की आज स्वतःच्या आयुष्यामध्ये काय होतंय याचं युवकांना भान नाही आहे, परंतु युवक मात्र 24 तास फेसबुक आणि मेसेंजरवरतीच अडकलेला आहे। म्हणजे आजच्या युवकांची अवस्था अशी आहे की फेसबुकवर 5000 मित्र पण घराच्या बाहेर कोणी नाही ओळखत, ही अशी अवस्था आजच्या युवकांची झालेली आहे। तेव्हा आजच्या युवकांनी याच सोशल मीडियाचा वापर जर व्यक्तिमत्व विकासासाठी, व्यवसायाच्या विस्तारासाठी, स्वतःत दडलेल्या कलेच्या प्रदर्शनासाठी आणि लर्निंगसाठी जर केला, तर खऱ्या अर्थाने सोशल मीडियाचा योग्य वापर व्हायला लागेल। या पुढे जाऊन सोशल मीडिया आणि आजचा युवक यांच्याविषयी सांगत असताना सोशल मीडियाचा योग्य वापर व्हायला लागेल। मला संत कबीरांचा तो अभंग आठवतो, पंची गाथा कधी वाचत नाही, ती गाथा सुद्धा आज आम्ही आमच्या मोबाईलमध्ये अपलोड केलेली आहे। आम्ही ज्ञानेश्वरी कधी वाचत नाही, परंतु सोशल मीडियाच्या पोस्ट मात्र व्हॉट्सअपच्या वाचतो आणि न वाचता त्याच पोस्ट दुसऱ्यांना पाठवतो। आज टीव्हीवर बऱ्याच ॲडव्हर्टाईज येतात सोशल मीडियावरती की सोशल मीडियाचा वापर कसा केला पाहिजे। आज व्हॉट्सअपला सुद्धा सोशल मीडियाचा वापर कसा करावा यासाठी टीव्हीवर ॲडव्हर्टाईज द्यावी लागते। याचा अर्थ आजच्या युवकांनी निश्चितच सोशल मीडियाचा वापर हा योग्य केलेला नाहीये। जर आम्ही सोशल मीडियाचा वापर योग्य प्रकारे करू तर स्वामी विवेकानंदांना अपेक्षित असणारा हा हिंदुस्थान, या देशातील प्रत्येक महान व्यक्तीनं जो हिंदुस्थान घडवलेला आहे, जो भारत घडवलेला आहे, तो भारत निश्चितच आम्ही या सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण करू शकतो, एवढाच एक आशावाद व्यक्त करते। आणि युवकांनी सोशल मीडियाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, कारण सर सोशल मीडिया वाईट नाहीये, पाहण्याचा दृष्टिकोन वाईट आहे। कारण जर भाजी कापण्याच्या चाकूने आम्ही जर स्वतःचं नाक कापत असू तर यामध्ये चूक त्या चाकूची नाही तर त्याचा वापर करणाऱ्या व्यक्तीची आहे। म्हणून या सोशल मीडियाचा वापर योग्य पद्धतीने
पद्धतीने सकारात्मक, योग्य आणि प्रमाणामध्ये सर्व काही असावे याप्रमाणे करावा एवढाच एक आशावाद व्यक्त करते आणि मंचाची रजा घेते. मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार, माझे नाव रागिन दीपक क्षीरसागर. मी इयत्ता 10वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी. ओळखलं का मला का नाही अजून? अहो पोरीनो, तुमच्या आयुष्यात शिक्षणाची ज्योत आणली ना म्या. हा बरी सुखाची दिस काही सहजासहजी आली नाही. आमच्या काळी म्हणजे 250 वर्षापूर्वी स्त्रियांना बाहेर पडण्यास बंदी होती. आता बाहेर पडण्यास बंदी म्हणल्यावर शिक्षण तर काय लांबचीच गोष्ट राहिली. तरी सुद्धा शेटजीने मला लिहायला शिकवलं. लिहिताना हात थरथरणारा हात. आता बघा किती थरथराट झालाय. 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. शेठजी घरोघर जात होतं, मुलांना गोळा करत होता आणि इकडे आमच्या शाळेत शिकवायचं नाही म्हणून धमक्या दिल्या जात होत्या. शेठजी विचारात पडले. म्या शेठजींना म्हणाले, अहो विचार कसलं काय करताय? म्या जाईल शाळेत, म्या शिकविल पोरींना. तो मन घट्ट केला आणि टाकलं बाई पाऊल पुढं. रस्त्याने जाताना लोक टाकामाका बघत होते आणि म्हणत होते, कोण रे, कोणाची रे बाय का चालली तर डोळीवर पदर असं काय बाय बोलत होते. शाळा जवळ आली अशी पापडाचा कळस झाला. बिड्यांच्या वाड्यात पुलेंची बायको शिकवायला आली म्हणून सगळीकडे आरडाओरडा सुरू झाला. मी शाळेत पोहोचले. मुलींना पाहून मला धीर आला. मुली पाटीवर पेन्सिलने लिहित होत्या. असं वाटत होतं की ती त्यांचं भाग्यच लिहित होत्या. रस्त्याने जाताना लोक मला लई त्रास द्यायचे. कोण दगड मारायचं तर कोण शेण फेकायचं. एक दगड लागला माझ्या कपाळाला, रक्ताची चीर काढणी उडाली. अनेक रिंगाटाईन मला म्हणतच कसा महाग फिरायचं महाग. बायच्या जातीला एवढा जोर बरा नव. हातातली अब्रू हातातच ठेवायची. एक ठेवून दिली त्याच्या कानाखाली खडक दिशा. तवापासून माझा सर्वांना वचकच बसला आणि शेटजीने पण मला दोंडेनी पाठवीची व्यवस्था केली. आणि एक कर्मट येऊन आमच्या मामाजीला म्हणतोच कसा, केशवा या तुझ्या लेकाला आणि त्या सटवी सुनेला प्रथम घराबाहेर काढ, नाहीतर आम्ही तुला वाळे टाकू. अशा अनेक धमक्या दिल्या. तरी सुद्धा मी माझं कार्य जोमाने सुरू ठेवलं. म्हणून तर तुमच्या आप्पांच्या आज्यांनी आया शब्द शिकल्या म्हणून तर शिक्षणाची गंगा तुमच्यापर्यंत पोहोचली. आणि मी तर ऐकलंय म्हणा तुमच्यातल्याच काही पोरी अंतरावर गेलेत म्हणा. पण तुम्ही लहान पोरी पण लय छान शिकताचा मला लय अभिमान आहे. आता येऊ का बरं, कसं आहे सांगायला आणि बोलायला तर लय आहे, पण वेळ कुठं आहे. फक्त जाता जाता एवढंच सांगते की ही शिक्षणाची गंगा अशीच निरंतरपणे पुढे जाऊ द्या बरं का पोरीनो. फक्त शिक्षणच नाही तर स्वतःच्या आयुष्यात स्वतःचं रक्षण करायला शिका. धन्यवाद.